नमस्कार, मी रेवती. आज मी पावभाजी बनवली होती. त्यासाठी मी इथे फ्लॉवर, सिमला मिरची, गाजर, टोमॅटो, बीट घेतले. कारण बीटाने रंग छान येतो, आर्टिफिशियल कलर वापरायची गरज नसते. त्यासोबत बटाटे, इथे मी मटारऐवजी हिरवे वाटाणे भिजवून घेतले होते. त्याने पावभाजीची चव आणखीन वाढते. मग हे सर्व एका कुकरमध्ये शिजण्यासाठी घालून घेतले व इथेच मी थोडंसं साजूक तूप, मीठ आणि पावभाजी मसाला, त्यासोबत 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या देखील घालून घेतल्या होत्या. आता ह्या सर्व भाज्या छान शिजून घेतल्या. चला, तर एकीकडे मी लाल कमी तिखट म्हणजे आपली काश्मीरी मिरची पाण्यात साधारण 15 मिनिटं भिजत ठेवली होती. याच मिरच्या मी घेतल्या आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यात सोबत लसूण देखील घातला व याची छान अशी पेस्ट करून घेतली. याने पावभाजीची चव दुप्पट वाढते बरं का. चला, तर फोडणीसाठी इथे मी साजूक तूप वापरले. तुम्ही इथे बटर पण वापरू शकता. तर फोडणीमध्ये जिरे, लसूण, मिरचीची पेस्ट व भरपूर बारीक चिरलेला कांदा घालून छान परतले. मग यात अजून थोडासा पावभाजी मसाला, कसुरी मेथी घालून छान परतले व इथे मी स्मॅश केलेल्या भाज्या घातल्या आणि त्यात सोबत कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी मी या भाज्यांसोबत पाणी देखील घालून घेतले. त्यानंतर भाजी शिजल्यानंतर मी इथे लिंबाचा रस घातला. इथे तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता. चला, तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर करा. अशाच रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इन्स्टा पेजवर पाहत असाल तर लाईक, शेअर, फॉलो करा. बाय.